Page number 72. Third number example is continue. म्हणजे theorem आणि equal ratio वरचे एक्झाम्पल आहेत. त्यातले लास्ट पॅराग्राफले दोन झालेले आहेत. Word is y upon b plus c minus a is equals to z upon z upon c plus a minus b c plus a minus b is equals to x upon a plus b minus a c. plus b minus c. then prove that काय सांगितलं प्रूव्ह करायला इथं a upon z plus y a upon is equals to b upon x plus y x plus y is equals to c upon y plus z y plus z. z. सांगितलं काय करायचं आहे a हा जो गिवन रेशो आहे त्याच्यावर आपल्याला काय प्रूव्ह करायचा आहे a upon z plus x. मग इथं पर्यंत हा रेशो आहे. इथं काय यूज करणार आहोत आपण इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी जरा बघा काय दिलेलं आहे. इन्व्हर्टेंडो म्हणजे a upon b is equal to c upon d. देन काय होणार आहे b upon a is equal to d upon c. अशीच आहे का इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. म्हणजे काय करायचं न्यूमरेटर दोन्ही साइडचे काय करायचं जो न्यूमरेटर आहे त्या डिनॉमिनेटरला घ्यायचा रेशो आणि नंबर आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर दोन्ही साइडचे ऍक्टिव्ह आहे. ते काय असणार प्रॉपर्टी इन्व्हर्टेंडो. इथं काय होणार हा रेशो जो आहे बाय इन्व्हर्टेंडो वी गेट ती गिवन कंडिशन आहे त्याच्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे बाय इन्व्हर्टेंडो. जो डिनॉमिनेटर लागतो वरती येणार that is z plus x upon a is equals to x plus y. सॉरी इथं काय येणार हा जो येतो वरती b plus c minus a upon y is equals to c plus a minus b upon z is equals to a plus b minus c upon x by invertendo. Now let ह्याचा कॉमन रेशो जर सगळे डिवाइड केलं म्हणजे ह्याचं ज्यावेळेस आपण रेशो होतो कॉमनच येणार ना इज इक्वल्स टू के समथिंग म्हणजे तिन्हीचं पण जे आन्सर आहे ते काय येणार इक्वल दॅट इज कॉमन रेशो इज इक्वल्स टू के कन्सिडर केला. नाव लेट इथंच म्हणूया आपण नाव लेट दिस इज इक्वल्स टू के बाय थिअरम ऑफ इक्वल रेशो. इक्वल रेशो थिअरम म्हणते तुम्हाला न्यूमरेटर ऍड विथ न्यूमरेटर विथ न्यूमरेटर अँड ॲडिशन ऑफ डिनॉमिनेटर विथ डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरचे ॲडिशन न्यूमरेटर बरोबर करणार आणि डिनॉमिनेटरची दोन रेशोची. पण इथं काय सांगितलं आपल्याला प्रूव्ह करायला z प्लस x असे डिनॉमिनेटर असणारे रेशो हा आणि हा. मग पहिल्यांदा हे जायचे कोणतेही तुम्ही दोन घेऊ शकता सगळे काय इक्वलच रेशो आहेत. त्यामुळे z प्लस x आपल्याला पाहिजे पहिला z प्लस x त्याची जर त्याच्यावरती जर आपण बाय थेरम ऑफ इक्वल रेशो जर ती थेरम अप्लाय केली इक्वल रेशो आणि काय पाहिजे z प्लस x नक्कीच न्यूमरेटर काय आहे ब्रॅकेट प्लस इन ब्रॅकेट a प्लस b मायनस c अपॉन z प्लस x. आता इथे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं काय मिळते कॅन्सल करून आता c प्लस a मायनस b हे प्लस
a plus b minus c. Minus b ला minus b cancel, minus c plus c cancel is equals to 2a. 2a upon z plus x. Called this equation. Called it equation first. आता सेकंडला काय करायचं आपल्याला डिनॉमिनेटरला x plus y असेल म्हणजे ऍडिशन कोण करायचे येणार ह्या आणि ह्या रेशोज. That's our x plus y. K is equals to b plus c minus a upon x plus y आहे ना x चा न्यूमरेटर आहे तो घेतला a plus b minus c plus b plus c minus a divided by x plus y. इथं काय काय सांगत होते बघा न्यूमरेटरला त्याच्यात b1 हे a plus b minus c plus b plus c minus a minus c cancel minus a plus a cancel 2b is equals to 2b upon x plus y equation 2. थर्ड काय सांगितलंय y plus z ऍडिशन कोणाचे येणार मग ज्यांचा डिनॉमिनेटर y आणि z आहे that is k is equals to b plus c minus a plus c plus a minus b divided by y plus z. इथं काय होणार बघा b plus c minus a plus c plus is equals to 2c upon y plus z z equation तीन काय मिळाली इक्वेशन मिळाली पण इथं काय आहे a अपॉन z प्लस x पण आपल्याला माहिती आहे कसं मिळाले 2a 2c आणि 2b प्रत्येकाला मल्टिप्लाय 2 आहे जर ऑल साइड मधून आपण 2 ने डिवाइड केला हा 3 रेशो तर काय मिळतं आपल्याला a upon z plus x is equals to k upon x plus y is equals to c upon y plus z. म्हणजे ह्याची पण व्हॅल्यू k आहे बरोबर ह्याची पण व्हॅल्यू k कन्सिडर केली आहे आणि ह्याची पण व्हॅल्यू k आहे मग तिन्ही रेषा आपण कोणता करू शकतो therefore 2a upon z plus x is equals to 2b upon x plus y is equals to 2c upon y plus z. That is therefore a upon z plus x is equal to b upon x plus y is equals to c upon y plus z. मिळाला हा रेशो
Example 4 is सॉल्व म्हणजे इथे काय करायचं आहे तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर एक व्हेरिएबल आहे x ची काय करायची आहे व्हॅल्यू फाइंड करायची. सॉल्व न्यूमरेटर म्हणजे काय प्रेडिसेसर आणि सक्सेसर म्हणजे डिनॉमिनेटर. 14x square minus 6x plus 8 upon 10x square 10x plus 4x plus 4x 7 is equals to 7x minus 3 upon 5x plus 2. By observation we see that in solution bala by observation we see that multiplying by 2x the predecessor and the successor of right hand side कोणती ही ह्या साइडला जर आपण 2x ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ह्या पहिल्या दोन टर्म मिळतात बघा. 14 इथे काय होणार 7 to the 14x square minus 6x म्हणजे ही टर्म मिळाली का. तर इथं पण 2x ने जर मल्टिप्लाय केलं 10x square plus 4x मिळते म्हणजे पहिल्या दोन टर्म मिळतात. ऑब्झर्वेशन केल्यानंतर समजते. त्यामुळे इथे काय सांगितलंय we get two terms for the predecessor and the successor of the left hand side, but before multiplying we must ensure that x is not equal to 0. x ची व्हॅल्यू काय आहे जर फाइंड करायची आहे त्याच्या आधी काय बघितलं पाहिजे. x ची व्हॅल्यू काय होते जर पुट केली x is equal to 0 तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होते का. तर बघा आपण if x is equal to 0 जर आपण पुट केली व्हॅल्यू then we get म्हणजे ही टर्म 0 येणार ही पण 0 जिथे जिथे x असते ती टर्म 0 येणार कारण की पण झाला आहे ना आणि कोणत्याही नंबरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं 0. मग फक्त काय येणार if x is equal to 0 then 14x square minus 6x plus 8 upon 10x square plus 4x plus 7 8 upon 7 हीच व्हॅल्यू येणार ना 0% आहे तेवढे ही 0 येणार ही 0 0 0 and right hand side काय येणार 7x minus 3 upon 5x plus 2 minus 3 upon 2 मिळणार. कधी जर आपण ही व्हॅल्यू 0 पुट करेल तेव्हा पण म्हणजे आता हे इक्वल दाखवले एक्झाम्पल मध्ये हे इक्वल दाखवले म्हणजे हे जे येणार आन्सर आहे ते पण काय असणार इक्वल असणार आहे. 8 upon 7 is equal to minus 3 upon 2 हे कॉन्ट्रडिक्शन होते हे व्हॅलिड आहे का. 8 upon 7 is equal to minus 3 upon 2 म्हणजे 2 upon 3 असं कधी असतं का नाही नॉट इक्वल टू म्हणजे हे पण नॉट इक्वल टू दिस इज कॉन्ट्रडिक्शन. therefore x is not equal to 0 हे इथं प्रूव्ह होत आहे. मल्टिप्लाइंग प्रेडिसेसर अँड सक्सेसर ऑफ RHS बाय 2x याला कशाने मल्टिप्लाय करायचं 2x ने आणि कॉमन रेशो k कन्सिडर करायचं. x square minus 6x plus 8 upon 10x square plus 4x plus 7 is equals to 2x into 7x minus 3 upon 2x into 5x plus 2 is equals to k. Multiply करा 14x square minus 6x plus 8 upon 10x square plus 4x plus 7 is equals to 14x square minus 6x upon 10x square plus 4x plus 4x is equals to k. आता हे जे RHS आहे इकडे घेतल्यानंतर काय होणार पूर्ण टर्म मायनस म्हणजे साइन चेंज होतं. काय म्हणणार आपण आपल्याला नेक्स्ट स्टेपला 14x square minus 6x plus 8 minus 14x square plus 6x upon 10
plus 4x plus 7 minus 10x square minus 4x is equals to k. काय cancel होते बघा plus 14x minus 14x square plus 14x square minus 14x square minus 6x plus 6x 6x 10x square 10x square 4x 4x 8 upon 7. We get 8 upon k is equals to 8 upon 7. k म्हणजेच काय 7x minus 3 upon 5x plus 2. दोन्हीचं पण आपण k कन्सिडर केलेले ना व्हॅल्यू दिस इक्वल्स टू k. का कन्सिडर केलं तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा काय मला सांगा आता 7x minus 3 upon 5x plus 2 हे म्हणजेच काय आहे 8 upon 7. आता आपण काय करणार 7 इकडे मल्टिप्लाय आणि दुसरी ब्रॅकेट इकडे म्हणजे 7 into 7 minus 7x minus 3 into 5x plus 2 is equals to 7 7 जा 21. आता व्हेरिएबल एका इक्वेट करा आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला घेतल्यानंतर काय होईल 40x is equals to 16 plus 21. Is equals to 37. 37. That is x is equals to 37 upon 9. ही व्हॅल्यू काय आहे x ची करेक्ट आहे. तुम्ही जर व्हेरिफाय तुम्हाला करायचं असेल इथं पुट करा x इथं पुट करा ही व्हॅल्यू आणि जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर दोन्हीचे पण आन्सर रेशो सेम येणार. प्रॅक्टिस आहे 4.4 सॉल्व्ह करायचा आहे.